गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता तिसरी साठी आजपासून म्हणजे या व्हिडिओ पासून आपण मराठी भाषा या घटकासाठी विद्यार्थ्यांना अभ्यासाला जी घटकांची सिरियल आहे ती तयार करणार आहोत। आणि त्याच्यामध्ये आपण काय करणार बघा, नवोदय आणि उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती पूर्व सगळ्या प्रज्ञा शोध परीक्षा ज्या आहेत, सगळ्या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत तिसरीच्या, त्या सगळ्याच स्पर्धा परीक्षांना उपयुक्त ठरतील असे घटक आपल्या आजपासून मराठीसाठी येतील। ठीक आहे, ह्याच्यानंतर आणि त्याच्यामध्ये तुमचं मंथन असेल, त्यानंतर इतर सगळ्या प्रज्ञा शोध परीक्षा असतील, सगळे याला उपयुक्त ठरतील। मग ते कशा क्रमाने येतील ते मी आज तुम्हाला सांगतो। सुरुवातीच्या ह्याच्यात बघा, सुरुवातीला आपण वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे म्हणजेच या घटकांमध्ये आपण उतारा आणि त्यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत। त्याच्यानंतर कविता व त्यावर आधारित प्रश्न असतील, नंतर बातमी व त्यावर आधारित प्रश्न म्हणजेच उतारा, कविता, बातमी, त्यानंतर वृत्तपत्रातल्या जाहिराती व त्यावर आधारित प्रश्न, नंतर दुसरा घटक आपला राहील कार्यात्मक व्याकरण। याच्यावरती बऱ्याच विद्यार्थ्यांना अडचणी येतात, ते घटक सुद्धा आपण घेणार आहोत। तर त्यामध्ये शब्दांच्या जाती असतील, त्यानंतर नाम, सर्वनाम त्यातलाच भाग आहे, विशेषण, क्रिया विशेषण, याच बरोबर पुढचे जे आपले घटक आहेत ते आहेत लिंग, वचन, काळ, विरामचिन्ह आणि नंतर भाषेचा व्यवहारात उपयोग। याच्यामध्ये आपण भरपूर प्रॅक्टिस सेट केलेले आहेत। तर तिसरीसाठी आपण ह्याच जी पीडीएफ आहे ना याची, ती तुम्हाला या व्हिडिओ खाली उपलब्ध आहे। जी पीडीएफ आपण वापरणार आहोत ती अहमदनगर जिल्हा परिषदेने तयार केलेले गाईड आहे। ठीक आहे, ते एक छान गाईड आहे, त्या मार्गदर्शकाच्या वापराने आपण हे सगळं करणार आहोत। आले लक्षात? त्या मार्गदर्शकाचा वापर आपण करणार आहोत म्हणजे तुम्हाला दुसरं गाईड घेण्याची सुद्धा गरज नाही कुठल्याही परीक्षेसाठी। इतकं सुंदर गाईड ते केलेलं आहे मार्गदर्शक। वाक्यप्रचार असतील, म्हणी, संवादावर आधारित प्रश्न आहेत, त्याच्यानंतर निर्देश आहेत, योग्य शब्दांचा वापर करून वाक्य तयार करणे, सुसंगत वाक्यांचा परिच्छेद करणे, हेच प्रश्न असतात सगळीकडे सगळ्या परीक्षांना, फक्त ते रिपीट होतात। म्हणजे जिथं आपण मुलाचं नाव वापरलं तिथल्या प्रश्नात ते मुलीचं नाव वापरून तयार करतात, अशा पद्धतीने हे सगळे प्रश्न असतात। चुकीचा भाग ओळखणे, माहिती तंत्रज्ञानाविषयक शब्द, त्यानंतर माहिती तंत्रज्ञानाविषयी वापरले जाणारे मराठी भाषेतले शब्द, हे सगळे घटक आपल्याला बघायचे आहेत। ठीक आहे, तर आजपासून आपण जो पहिला घटक पाहिला होता उतारा आणि कविता यावर आधारित प्रश्नांना सुरुवात करू। ठीक आहे, चला आजपासून आपण उतारा व कविता त्यावर आधारित प्रश्न बघू। यासोबतच समानार्थी शब्द आहेत भाषेवरील प्रभुत्वामध्ये, संपत्तीमध्ये, विरुद्धार्थी शब्द, जोड शब्द, शब्दकोडी, अलंकारिक शब्द, शब्द समूहाबद्दल एक शब्द, समूहदर्शक शब्द, पिल्लूदर्शक, घरदर्शक, अक्षरे जुळून तयार केलेले अर्थपूर्ण शब्द आणि वर्णक्रमानुसार शब्दक्रम लावणे, असे सगळे घटक आपण पाहणार आहोत। ओके, तर चला आपण आज पहिला जो घटक आहे, सोबतच तुम्हाला लेखक, कवी, त्याच्यानंतर एका शब्दाचे अनेक शब्द, संत, प्रतीके, पुरस्कार आणि ह्या सगळ्या सोबत शेवटी प्रश्न पत्रिका सुद्धा दिलेल्या आहेत। याच्यात शेवटी त्यांनी नमुना प्रश्न पत्रिका पण दिलेल्या आहेत, त्या ऑलरेडी आपण सोडून दिलेल्या आहेत, त्या तुम्हाला वेगळ्या प्लेलिस्ट मध्ये पाहायला मिळतील। ठीक आहे, गणिताचा सुद्धा घटक आहे, तो पुढच्या याच्यात आपण बघू, त्याची सिरीज आपण स्वतंत्र करणार आहोत। तर आज आपण पहिला घटक जो आहे उतार्याचा तो पाहत आहोत। चला, उतार्यावरती ज्या काही सूचना आहेत त्या तुमच्या समोर आहेत बघा। आता हे लक्षात घ्यायचंय, तुमच्या समोर प्रथम भाषेसाठी पहिला घटक पाहत आहोत आपण आजच्या या व्हिडिओ पासून। वाचून कल्पना व संकल्पना स्पष्ट करणे, उतारा व त्यावर आधारित प्रश्न। प्रत्येक प्रश्नपत्रिकेत तिसरी नंतरच्या सगळ्या प्रश्नपत्रिकांमध्ये, चौथी असो, पाचवी असो, सहावी असो, सगळ्या प्रश्नपत्रिका हा प्रकार निश्चित आहे, याच्यावरती प्रश्न आहेतच। मग याच्यात काय असतं, दिलेला उतारा असतो, परिच्छेद असतो, तो नीट वाचायचा आहे आणि त्याचा आशय समजून घ्यायचा। आशय शब्द महत्वाचा आहे, त्याच्यामध्ये काय दिलंय हे तुम्ही समजून घ्यायचं। आशय एकदा समजला की त्याच्यानंतर त्यावर आधारित प्रश्न असतात, ते प्रश्न उत्तरांच्या संदर्भात त्यांचा शोध घ्यायचा। 4 पर्याय दिलेले आहेत, वरवर पाहता तुम्ही सुरुवातीला जर बघितलं तर हे सगळे पर्याय सारखेच दिसतील, पण ते सारखे नसतात, त्यात थोडे थोडे बारकावे असतात।
ते कसे शोधायचेत आपण ते पाहणार आहोत. प्रश्न काळजीपूर्वक बघायचेत आणि नंतर योग्य पर्याय निवडायचा असतो. ठीक आहे. मग आता याच्यामध्ये आपल्या समोर एक उतार आहे, आपण तो नमुना बघू आणि मग त्याच्यावर चर्चा करू. हा पहिला उतारा तुमच्या समोर आहे, सराव संचातला पहिला उतारा. बघा, तुम्हाला हा अशा प्रकारचे उतारे तुम्ही इतर ठिकाणी वाचले असतील, यातही आपण लक्षपूर्वक वाचून घेऊ. चला, तुम्ही वाचायला सुरुवात करायची किंवा मी वाचतोय त्यात तुम्ही समजून त्याचे उत्तर ऐकून घ्यायचे. मल्हारी आज सकाळपासून शेतात होता. मल्हारी ह्या आज सकाळपासून शेतात होता. त्याने सतत त्याचे काम सतत चालले होते. भर दुपार झाल्यावर त्याने काम थांबवले. बघा, आता दुपार झाली आणि त्याने काम थांबवले. ओके, उतारा हा शेतकऱ्यावर दिसतोय असं आपल्याला सुरुवातीला लक्षात येतंय. खूप कष्ट केल्यामुळे त्याला खूप भूक लागली किंवा त्याला भूक लागली होती. काम थांबवून हातपाय धुवून झाडाखाली बसला. बायकोने दिलेली भाकरी, पिठले व चटणी त्याने खाल्ली. काय आलंय? पदार्थांची यादी आली खाण्याची. भाकरी, पिठले, चटणी त्याने खाल्ली. तोंड धुवून तो झाडाखाली आडवा झाला. आडवा झाला म्हणजे काय? हा एक प्रकारचा वाक्यप्रचार आहे, आडवा होणे. आडवा होणे म्हणजे झोपी जाणे, आराम करणे. ठीक आहे, आराम करणे, झोप लागणे. कष्ट करून थकलेला माणूस हा आडवा झालाय. ठीक आहे, कष्ट झालेल्या शरीराला दगडाची उशी घेऊनही शांत झोप लागते. बघा, ज्याला कष्ट पडले त्याला दगडाची उशी घेऊनही शांत झोप लागते. मल्हारीच्या चेहऱ्यावर शांत, समाधानी व तृप्त भाव दिसत होते. मल्हारीच्या चेहऱ्यावरती शांत, समाधानी आणि तृप्त भाव दिसत होते. बघा बरं, आता उतारा आपण वाचला, तुम्ही सुद्धा वाचला असेल, नसेल तर व्हिडिओ पॉज करा आणि वाचा. मग प्रश्नांची उत्तर द्या. मल्हारीला खूप भूक कशामुळे लागली? कशामुळे लागली? दुपार झाल्यामुळे, झाडाखाली झोपल्यामुळे का पायी चालल्यामुळे? नाही. पहिला प्रश्न आहे उताराचा, याचं उत्तर आहे एकचं उत्तर एक आहे. एकचं उत्तर एक. कष्ट केल्यामुळे. बघा बरं, कुठं आहे का? त्याचे काम चालले होते, हे बघ, खूप कष्ट केल्यामुळे भूक लागली. ठीक आहे, आले लक्षात? चला पुढचा प्रश्न बघू. मल्हारीच्या डब्यामध्ये काय काय होते? मी काय म्हटलं तुम्हाला, यादी दिलेली होती. मग त्या यादीमध्ये इथं कॉमा होता, त्याच्यामुळे मला तिथे शंका आली होती. जेव्हा यादी येते 3री 4थीच्या मुलांना, त्या यादीवर प्रश्न येतोच. मल्हारीच्या डब्यामध्ये पुरणपोळी होती का? नाही. चवदार ताजेतवाने जेवण, मिरचीचा ठेचा आणि चटणी त्याही पेक्षा होते. 3ही शब्द एकत्र आहेत. काय झाले? इथं पण तेच शब्द होते. बघा, इथे कुठतरी चटणी आहे, ठेचा आहे, पण 3ही शब्द एकत्र आलेला प्रश्न हा तंतोतंत बरोबर असतो, त्याचा पर्याय बरोबर असतो. मग इथे आहे भाकरी, पिठले व चटणी. ठीक आहे, म्हणजे ऑप्शन नंबर 3, दुसऱ्याचं उत्तर 3 आहे. ओके, चला पुढचं बघू. जेवणाच्या बाबतीत मल्हारीची कोणती सवय चांगली होती? आता ह्यामध्ये हे स्पष्ट सांगितलेलं नाही, पण तुम्हाला चांगल्या सवयी माहिती असायला हव्यात माणसाच्या. जेवायच्या आधी हात धुतले पाहिजेत का? हो, कारण आपले हात खराब असतात. मग त्या चांगल्या सवयी आठवून बघा आणि आता उत्तर द्या. खाली बसून जेवणे, ते तर ठीकच आहे, म्हणजे हे उत्तर बरोबर वाटेल, पण हे उत्तर नाही. भराभरा जेवणे, नाही, हे चुकीची पद्धत आहे, म्हणजे हे चुकीचंच आहे. त्याच्यानंतर उभे राहूनच खाणे, हे चुकीचं आहे. अमेरिकेत लोक उभे राहून खातात, आपल्याकडे खात नाहीत, आपल्याकडे मांडी घालून किंवा शांत बसून खातात. त्याच्यानंतर हात पाय धुवून जेवणे, हे याचं योग्य उत्तर आहे. तिसऱ्याचं उत्तर दुसरं आहे. का ते सांगतो. आपण काम करत असताना, शेतकरी काम करतोय, त्याच्या हाताला माती लागते, मातीमध्ये जंतू असतात, मग ते त्याच्या पोटात जाऊ नये म्हणून आधीच्या जुन्या लोकांनी, जे हुशार होते, त्यांनी हात धुवून जेवायची सवय लावली. त्याचबरोबर त्यांनी काय सवय लावली माहिती का? आणखी तुम्ही जेवायला बसले ना, तर जर मळ्यात रानात असाल तर ती खालची माती स्वच्छ केलेली असली, त्याच्यावर ठेवलं की तुम्ही तुमच्या ताटाच्या बाजूने पाणी फिरवायचं. म्हणजे काय होतं, त्या ताटाच्या बाजूने जे पाणी ना, ते पाणी शिंपडले असतं, त्याच्यामुळे जंतू आत शिरत नाहीत. तिथला पालापाचोळा येतो तिथे चिटकतो, माती उडत नाही. हे त्याच्या मागचं शास्त्र होतं. ते शेतात जेवतानाची पद्धत होती. आलं लक्षात? म्हणजे ही एक चांगली सवय होती. ओके, चौथा प्रश्न आपल्या समोर आहे. भाकरी, पिठले, चटणी त्याने खाल्ली, या वाक्यावरून मल्हारीची कोणती परिस्थिती लक्षात येते? आता हा प्रश्न म्हणजे आकलनात्मक आहे.
याच्यावरनं तुम्हाला स्वतः उत्तर काढायचे. तो खूप श्रीमंत होता का? भाकरी चटणी पिठलं खाणारा? नाही. तो चंगळवादी होता का? चंगळवादी म्हणजे काय? चंगळवादी म्हणजे मजा करणारे. ते काय करणार? कुठं ते एवढं मोठं खायला आणणार, मिठाई आणणार, हे आणणार, थोडं खाणार फेकून देणार, थोडं खाणार फेकून, असं नाही. कष्ट करून पोट भरण्या इतका साधारण होता का? का खूप गरीब होता? तो खूप गरीब नव्हता, पण तो कष्ट करून पोट भरण्या इतका साधारण होता. म्हणजे चौथ्या प्रश्नाचं उत्तर 4 पर्याय आहे. हे विचार करणाऱ्या विद्यार्थ्यालाच सापडेल. नाहीतर सरासरी विचार काय करतील मुलं? या 2 मध्ये त्यांचं कन्फ्युजन होईल आणि ते इथंच लिहून टाकतील सरळ सरळ, तो खूप गरीब होता. खूप गरीब नव्हता, त्याची जमीन होती स्वतःची, तो कष्ट करत होता, पण तो कष्ट करून पोट भरण्या इतका साधारण होता. आले लक्षात? पुढचा प्रश्न आपल्याला बघायचा आहे. 5वा प्रश्न आपल्या समोर आहे. मल्हारीने दगडाची उशी का घेतली असेल? का दगडाची उशी घेतली असेल? शेतात गादी मिळेल का त्याला? विचार करा थोडासा तुम्ही जो आशय तुम्हाला समजलाय त्याचं आकलन करून बघा. त्याच्याकडे दुसरी नव्हती असं होईल का? त्याला तीच आवडत होती असं होईल का? घरी त्याची तीच उशी होती असं होईल का? नाही. आरामासाठी तीच उशी घेणं त्यावेळी त्याला शक्य होतं. त्यावेळी आरामासाठी त्याला दुसरी गादी वगैरे तिथं नव्हती. जे मिळालं त्यातच तो साधारणपणे समाधान मानून काम करणारा होता. ह्याच्यामुळे त्याच्याकडे दुसरी नव्हती असं नाही, आरामासाठी तीच उशी घेणे त्याला त्यावेळी शक्य होतं. आलं लक्षात? म्हणजे 5व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 3 आहे. नेहमीप्रमाणे तुमच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 4 किंवा 5 प्रश्न असतील. इथं थोडे सरावाला जास्त दिलेत. 6वा आहे, मल्हारी केव्हापासून कामाला लागला होता? मल्हारी केव्हापासून कामाला लागला होता? 4 पर्याय तुमच्या समोर आहेत. तुम्ही पर्याय वाचायचे आणि उत्तर ठरवायचे. बघा बरं, मल्हारी केव्हापासून कामाला लागला? रात्रोपासून, दुपारपासून, सायंकाळपासून की सकाळपासून? शेतकरी सकाळी उठून आपलं आंघोळ पाणी उरकून शेतात जातो आणि सकाळीच कामाला लागतो. म्हणजे 6व्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. ओके, ठीक आहे. एक उतारा आणि त्याच्यावरचे 5 ते 6 प्रश्न आपण बघितले. आता आपण दुसरा उतारा पाहणार आहोत. चला, आपल्या समोर दुसरा उतारा आहे. तुम्ही उतारा वाचू शकता. उतारा क्रमांक 2. अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमले होते. बघा, आता वाढदिवस करण्याचा ट्रेंडच सगळीकडे चालू झालाय. आता सगळीकडे वाढदिवस असतात. एकाने एक केक कापला, लोक समाधानी होत नाहीत, 2 कापतात, दुसऱ्याने 2 कापले, तिसरा कापतात. हा एवढा अतिरेक काही कामाचा नसतो. ह्याला चंगळवाद म्हणतात. काय म्हणतात? एक केक कापला, ठीक आहे, बरं केकही कापण्यापेक्षा तुम्ही घरी काहीतरी चांगला पदार्थ तयार केला आणि तो दिला मित्रांना बोलून तरी ठीक आहे. केकची काय गरज आहे? या बेकरीच्या ह्याच्यामध्ये मैदा असतो, ते गोड पदार्थ असतात, त्याच्यामुळे चांगल्या गोष्टी नाहीत त्यामध्ये. ठीक आहे, त्यापेक्षा उलटे दुसऱ्या आईला काही आणखी छान करायला लावलं ते मित्रांना दिलं तर चांगली गोष्ट आहे. ओके, येतंय लक्षात? ठीक आहे, चला पुढे वाचन करू. अजितचा वाढदिवस होता. त्याचे सर्व मित्र आणि नातेवाईक जमा झाले होते. त्याला अनेक भेटी मिळाल्या. गिफ्ट, भेटी म्हणजे काय? भेट म्हणजे काय? इंग्लिश मधून GIFT, गिफ्ट. ओके, त्याला अनेक गिफ्ट मिळाले. पुस्तके, बघा आता भेटीमध्ये काय आहे ते बघा. पुस्तके, खेळणी, कपडे. इथं यादी तयार झाली की लक्षात घ्यायचं. असे कॉमा येऊन आधी यादी आली की तिच्यावर प्रश्न येणार. अजितच्या आत्यांना एक नवलाईची भेट दिली. अजितच्या आत्याने त्याला एक नवलाईची भेट दिली. एक गुलाबाचे रोप दिले. आत्याने काय केलं? एक गुलाबाचं रोप दिलं. ते अजितला सगळ्यात जास्त आवडलं, किंवा त्याची आत्याची भेट त्याला सगळ्यात जास्त आवडली. तो लगेच बागेत पळाला आणि त्याने ते रोप लावून टाकले. बघा, त्याची आत्या सुद्धा वेगळा विचार करणारी होती. तिने त्याला गुलाबाचं रोप दिलं. त्या रोपाला अजितने रोज पाणी घातले. अशा उतार्यांमधून तुम्हाला काहीतरी नवीन शिकवायचं असतं म्हणून असे उतारे दिलेले असतात. ओके, सकाळी उठल्याबरोबर तो ते रोप किती वाढले ते जाऊन पाहू लागला. एके दिवशी त्याला गुलाबाच्या 2 कळ्या डोकावताना दिसल्या. डोकावताना म्हणजे छोट्याशा वर येताना दिसल्या.
तो निरीक्षण करीत राहिला. शब्द बघा, निरीक्षण, ऑब्झर्वेशन, बारकाईने पाहणे, गोष्ट समजावून घेणे. उतारा वाचताना सुद्धा निरीक्षण करत चाला. त्या कळ्या उमलल्या आणि त्याचे सुंदर पिवळे गुलाब झाले. अर्थात त्या गुलाबाचा रंग कोणता होता? पिवळा. ठीक आहे. त्याला आनंद झाला आणि तो उत्तेजित झाला. उत्तेजित होणे म्हणजे निराशा पळून जाणे, आनंद वाटणे, उत्साहाने माणूस नव्या कामाला तयार होणे. आईच्या मदतीने त्याने ती फुले खुडली, कापली नाही, खुडली. त्याने पहिले 2 गुलाब आईला आणि बहिणीला दिले, भेट दिले. त्याने पहिले 2 गुलाब, एक आईला आणि एक बहिणीला दिला. अजितने आपल्या बागेत आणखी रोपे रोवण्याचे ठरवले. बघा बरं, एका रोपावरनं त्याला हे वाटलं की इतकं छान रोप आलं, एवढं छान फुलं आले, त्याने मी रोज पाणी टाकलं, रोज निरीक्षण केलं, मग मी आणखी रोपं लावेल. ठीक आहे, चांगली बाब होती. आत्याने त्याला एक चांगली सवय लावली. आता आपण बघू, पहिला प्रश्न आपल्या समोर आहे. उत्तर तुम्हाला सहज सापडेल, उतारा जर तुम्ही नीट ऐकला असेल तर. अजितला गुलाबाचे रोप कोणी भेट दिले? कोणी भेट दिले अजितला गुलाबाचे? आईने, बहिणीने, आजोबाने, आत्याने. कोणी दिले? आत्याने. यस, बरोबर आहे. म्हणजे पहिल्याचं उत्तर ऑप्शन नंबर 4 आहे. तुम्हाला गोल दिलेले असतील, त्यातला चौथा गोल जो आहे तो तुम्हाला इथं रंगवायचा आहे. गोल व्यवस्थित रंगवा, बाहेर जाऊ देऊ नका. अजितला कोणती भेट सर्वात जास्त आवडली? पुस्तके, खेळणी, कपडे, गुलाबाचे रोप. कोणते आवडले? म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर 3 आहे. अजितला गुलाबाचे रोप आवडले. ओके, पुढे तिसरं, गुलाबाच्या रोपाला किती कळ्या डोकावताना अजितला दिसल्या? शब्द आपण वाचला होता, डोकावताना. किती कळ्या डोकावताना दिसल्या? डोकावणे म्हणजे छोट्याशा याच्यातनं वर येणे. 7, 5, 4, 2. किती कळ्या? 2. तिसऱ्या प्रश्नाचं उत्तर 2 आहे. ओके, पुढे चौथं, सुंदर पिवळे गुलाबाचे फूल अजितने भेट म्हणून कोणाला दिले? सुंदर कोवळे गुलाबाचे फूल कोणाला दिले? आजीला, आत्याला, वडिलांना की आई आणि बहिणीला? यस, आई आणि बहिणीला. 4 नंबरच्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर 2 आहे. ओके, पुढचा प्रश्न, गुलाबाच्या रोपाला कालांतराने सुंदर गुलाब आलेले पाहून अजितने काय ठरवले? सुंदर गुलाब आलेले पाहून अजितने काय ठरवलं? आणखी रोपे भेट मागण्याचे का? मागायचे का? आणखी रोप मागायचे नाही. त्याच्यानंतर बागेत आणखी रोप रोवण्याचे? हो, हे त्याने ठरवलेलंच आहे. हे उत्तर आपण काढून ठेवू बाजूला, म्हणजे खून करून ठेवू, पुढचं वाचू. मित्रांना बागेत बोलवण्याचे? नाही, हे नाही ठरवलं. म्हणजे हे त्याला वाटलं असेल, पण हे त्याचं उत्तर नाही. फुलाचे निरीक्षण करीत राहण्याचे, हेही त्याला आवडलं असेल, पण एक तंतोतंत जुळणारं उत्तर आहे 5व्या याचं ऑप्शन नंबर 2. उत्तर असे दिलेले असतात पर्याय, जिथं तुम्हाला असं वाटतं की अरे हे याच्याशी जुळते, हे ठरवू शकतो, पण तसं नसतं. त्या तंतोतंत योग्य उत्तर तुम्हाला शोधायचं असतं. आलं लक्षात? म्हणजे यात होतं बागेत आणखी रोपे लावण्याचं. मग अशा वेळी शंका आली तर काय करायचं विद्यार्थी मित्रांनो? तुम्ही सरळ सरळ परत उतारा बघायचा. बघा बरं, अजितने आपल्या बागेत आणखी रोपे लावण्याचे ठरवले. हे त्याचं उत्तर आहे की नाही? आणखी रोपे लावण्याचे. ओके, आले लक्षात? चला पुढचं बघू. पुढचं उतारा आपल्याला बघायचं. आता यामध्ये, ह्या उतार्यामध्ये आपण हा जो घटक होता, हा कोणता घटक होता? उतार्याचा. ठीक आहे, म्हणजे उतार्यावर आधारित असणारे प्रश्न. तर या उतार्यावर आधारित असणाऱ्या प्रश्नामध्ये आपण 2 उतारे बघितले. किती? 1 आणि 2. एक होता मल्हारीचा आणि एक होता अजितचा. अशाच प्रकारचे उतारे आणखी आपण प्रॅक्टिस सेट दिलेले आहेत, ते तुम्ही अवश्य बघा. आणि मराठीमध्ये आजपासून आपण जे घटक चालू केलेत याची ही तयार होणारी सुंदर प्लेलिस्ट आहे सगळ्या घटकांची, ती कंप्लीट बघा. जवळजवळ 35 ते 40 घटक आपण यातून घेणार आहोत. आणि प्रश्नपत्रिकेची स्वतंत्र प्लेलिस्ट दिलेली आहे, दुसरी व तिसरीच्या मुलांना उपयुक्त ठरेल अशी. ती बघा. आता घटक आवडला असेल तर त्याला लाईक करायला विसरू नका,
आता थांबतोय. गुड डे, बाय.